पुरावे आणि निवेदनांची सखोल पडताळणी करण्याची गरज, रोहित पवार यांनी खासगी शिकवणी वर्गावर घेतला आक्षेप। 9 ऑगस्टला विद्यार्थ्यांचा मुंबईमध्ये मोर्चा, सीजेपीच्या नेतृत्वात डाव्या विद्यार्थी संघटना एकत्र येणार। पेपरफुटी विरोधात केंद्र सरकारचं कडक धोरण, 10 वर्षाचा तुरुंगवास आणि 10 कोटी रुपयांचा दंड करण्याची तरतूद असलेलं विधेयक सादर। राजीनाम्यानंतर प्रथमच धर्मेंद्र प्रधान संसदेमध्ये पोहोचले, माध्यमांनी घातला गराडा, विरोधकांनी दिल्या घोषणा। रुग्णालयातून घरी पाठवण्यात आल्यानंतर आधी वांगचूक राजघाटावर पोहोचले, गांधींना केलं अभिवादन। आंदोलक रिया अहिर हिला धमक्या मिळाल्याचं प्रकरण, पोलिसात दाखल केली तक्रार। मनोज जरांगे 29 जुलैला आंदोलकांची बैठक बोलवणार, भविष्यातील वाटचाल ठरवण्यासाठी होणार चर्चा। किती दिवस कुठे राहायचं हे फडणवीसांच्या हातात नाही, संजय राऊत यांचं वक्तव्य। उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे सहकुटुंब मातोश्रीवर पोहोचले। विद्यार्थी आंदोलनाच्या नंतर आता इथेनॉल मिसळण्याचा मुद्दा पेटण्याची शक्यता, गडकरींच्या विरोधात आंदोलनाची तयारी सुरू। मेळघाटातील वाहतूक बंद, प्रवाशांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याची केली आहे सूचना। मराठवाड्यामध्ये उन्हाळ्यापेक्षा जुलैमध्ये जास्त टँकर, जवळपास 800 गावांमध्ये पाण्याचा पुरवठा अडचणीत। सोया चाप खात असाल तर हा व्हिडिओ पहा, वादग्रस्त व्हिडिओमुळे अन्नपदार्थांतल्या भेसळीचा मुद्दा पुन्हा चर्चेत।